भविष्यात सोशल मीडिया बँकिंग आणि सर्व ऑनलाईन व्यवहार केव्हाही ठप्प होऊ शकतात, असा इशारा पूजनीय बापू महाराज वांगणकर यांनी दिलाय। महाशिवरात्रीनिमित्त आयोजित आध्यात्मिक चिंतन कार्यक्रमात त्यांनी जागतिक संकट, महामारी, आर्थिक उलथापालथ आणि भारत-पाक युद्धाबाबतही गंभीर भाकीत व्यक्त केलंय। कोल्हापूरमधील मुक्त सैनिक वसाहत परिसरातील सद्गुरू रेवण सिद्धनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आयोजित आध्यात्मिक चिंतन कार्यक्रमात पूजनीय बापू महाराज वांगणकर यांनी भविष्यातील संकटांबाबत गंभीर भाकीत व्यक्त केलं। त्यांच्या मते प्रचंड वेगाने वाढणारा सोशल मीडिया आणि डिजिटल यंत्रणा भविष्यात केव्हाही ठप्प होऊ शकते। त्यामुळे बँकिंग, विमान प्रवासासह सर्व ऑनलाईन व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं। या संभाव्य जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी ग्रामीण केंद्रात जीवन पद्धतीचा स्वीकार करावा आणि गरजा मर्यादित ठेवाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी त्यांनी कोरोनापेक्षाही भयंकर महामारीचा इशारा दिला। पाण्यातून विषबाधा होऊन जगाची 30 ते 40% लोकसंख्या घटू शकते, अशी भीती व्यक्त करत त्यांनी पाणी उकळून पिण्याचं आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली स्वीकारण्याचं आवाहन केलं। तसंच समुद्रकिनारी शहरांना सुनामीचा धोका असल्याचंही त्यांनी नमूद केलं। आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी भविष्यात सोन्याचे दर 5 लाख रुपये तर चांदी 6 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असं भाकीत केलं। तसंच सन 2027 मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान मोठं युद्ध होईल आणि मिशन सिंधू 3-4 पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं। मात्र या युद्धांमुळे देशाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो, असंही ते म्हणाले। या सर्व संकटांवर मात करण्यासाठी शेती, सात्विक जीवनशैली आणि भारतीय विचार परंपरेचा मार्ग स्वीकारणं गरजेचं असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान कोल्हापूर, पंचक्रोशी, तळकोकण, गोवा, मुंबई, पुणे, बेळगाव आणि निपाणी भागातून आलेल्या भाविकांनी मंदिरात दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला।